माऊली ताडोबा आहे. अरे जगाच्या पाठीवरती असा एकमेव पुरुष आहे की ज्या पुरुषाला माऊली म्हणून संबोधलं. अरे का माऊली म्हटलं माहिती तुम्हाला? आजही या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या वेळेला विश्व माऊली ज्ञानोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये तुम्ही जाता त्याच वेळेला एखाद्या पुरुषाला माऊली म्हटलं जातं, इतर वेळेला नाही म्हटलं जात. अरे का माऊली म्हटलं? जसं एखादी आई आपल्या लेकरावरती प्रेम करते ना माई बापांनो, तसं प्रेम माझ्या विश्व माऊली ज्ञानोबांनी या जगतावरती केलं रे. किती मोठं प्रेम केलं सांगू तुम्हाला. अरे आळंदीमध्ये तिरस्काराचं अन्न माझ्या विश्व माऊली ज्ञानोबांच्या झोळीमध्ये टाकलं गेलं आणि ज्या वेळेला तिरस्काराचं अन्न माऊलींच्या झोळीमध्ये पडतंय अंतकरण दुःखी कष्टी झालं माझ्या माऊलींचं. डोळ्याला धारा लागल्यात. माऊली म्हणतात मला या जगात राहायचं नाही, मला या विश्वात राहायचं नाही. जी माझ्या आई वडिलांची भूमिका ती माझी भूमिका आता दिसू नये जना या अवस्थेला मला प्राप्त व्हायचंय. आणि माऊली आळंदीच्या एका गल्लीतून सिद्ध बेटाच्या दिशेने धावत पळत निघाले. अरे पाठोपाठ निवृत्ती दादा निघाले. एका गल्लीतून ज्ञान दादा पळतायत, एका गल्लीतून निवृत्ती दादांना विचारलं दादा झालं काय रे? इतक्या उद्विग्न अवस्थेमध्ये तुला कधी पाहिलं नाही दादा. अरे झालं तरी काय सांग ना. ज्यावेळेला सिद्ध बेटात प्रवेश झाला झोपडीत आले ना माई बापांनो, निवृत्ती दादानं विचारल्या बरोबर ज्ञान दादानं सांगितलं दादा आळंदीमध्ये गेलो होतो रे भिक्षा मागण्याकरता, माझ्याकरता मागण्याकरता नव्हतो गेलो दादा. अरे तुझ्याकरता सुद्धा नव्हतो गेलो दादा. 5 वर्षाची बहिणी ना आपली छोटीशी मुक्ताबाई, तिच्याकरता मागण्याकरता गेलो होतो रे. नाही मिळू दिली आळंदीकरांनी भिक्षा. आळंदीकर मारतात रे दादा. माधव शास्त्रींनी कंबरड्यात लाथ घातली दादा. अरे ज्या वेळेला माऊलींच्या कंबरड्यात लाथ घातली ना माय बापांना वैद्य बाबा म्हणतात माऊलींच्या हातातली चपाती गटारात पडली. याच्यामध्ये नवल नाही रे, तर माऊलींच्या हातातली भाजी माऊलींच्या तोंडावरती उडाली. अंतकरण दुःखी कष्टी झालं. आता मला या जगात राहायचं नाही. ज्या वेळेला सिद्ध बेटात प्रवेश झाला निवृत्ती दादांना विचारल्या बरोबर ज्ञान दादांना सांगितलं मला या जगात राहायचं नाही, मला या जगाचा निरोप घ्यायचा आहे. त्यावेळेला निवृत्ती दादाच्या मुखातलं एक वाक्य इथं बसलेल्या प्रत्येकानं लक्षपूर्वक ऐका. निवृत्ती दादानं म्हणावं मारू देत ज्ञाना, आळंदीकर आपले मायबाप आहे. अरे काय संतांच्या मुखातलं वाक्य असताना मायबापांना मारलं तरी म्हणावं आळंदीकर आपले मायबाप आहे. पण ज्ञान दादा आता ऐकायला तयार नाहीत. निवृत्ती दादाला बाहेर काढून दिलं. झोपडीचा दरवाजा बंद केला. बगलेतली झोडी काढली, खुंटीला अडकवली, पद्मासन म्हटलं माझ्या माऊलीने आपल्या प्राणांचं उत्क्रमण करायला सुरुवात केली. अरे ज्या ज्या वेळेला पुण्यवान महात्मे या जगाचा निरोप घेतात, प्राणांचं उत्क्रमण करतात ना, त्या वेळेला या निसर्गाचं कालचक्र बदलतं रे. मंद मंद पाऊस चालू झाला, सोसाट्याचा वारा सुटला, विजांचा कडकडाट झाला, ढगांचा गडगडाट झाला आणि एकच आकाशामध्ये वीज कडाडली. ती कडाडलेली वीज माझ्या मुक्ताबाईनं इंद्रायणीच्या तीरावरती पाहिली. माऊलींचा प्राण कंठापर्यंत आला आणि माझ्या मुक्ताबाईनं सुद्धा इंद्रायणीच्या तीरावरती पद्मासन मांडलं रे. आणि पद्मासन मांडून डोळे बंद केले, ध्यान करून पाहिलं अरे हा दुसरा तिसरा कोणी नसून माझा दादा आहे रे. मायबाप गेल्याच्या नंतर ज्या मांडीवरती हसावं रुसावं ती माझी माऊली या निर्णयापर्यंत. अरे ही फक्त आमच्या 4 भावंडांची माऊली नाहीये. अरे ही फक्त आळंदीकरांची माऊली नाहीये. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय असं वर्णन ज्या माऊलींचं करावं, तो माझा दादा या निर्णयापर्यंत. मी माझ्या दादाला प्राणांचं उत्क्रमण करू देणार नाही. आणि माझ्या आदिशक्ती मुक्ताबाईनं काय केलं ऐका. इथं बसलेले प्रत्येक जण सम्राट शक्तीच्या द्वारा, सुप्त शक्तीच्या द्वारा, निराशक्तीच्या द्वारा, पराशक्तीच्या द्वारा माझ्या 5 वर्षाच्या मुक्ताबाईनं आपला प्राण वरती काढला आणि वरती काढून ज्ञानोबरायांच्या नासिकेतून ज्ञानोबरायांच्या शरीरात प्रवेश केला. शरीरात प्रवेश करून ज्ञानोबरायांच्या कंठात आडव्या झोपल्या आणि आडव्या झोपून तिथं जी पहिली हाक मारली ना, ती हाक म्हणजे ताटीचा पहिला अभंग. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा माऊली. ओ माऊली तुम्ही योगी आहात. योगी असल्या कारणानं या जगताचे अपराध तुम्ही सहन करा.
जे सर्वसामान्य आहेत, जे चिंतन करत नाहीत ना, ते म्हणतात दारावरती थाप मारली, नामाज दिला, ताटी उघडा, ज्ञानेश्वर इतकी साधी शक्ती का होती? माऊली योगी आहेत ना, तर आधी शक्ती मुक्ताबाई योग माया शक्ती, तिनं योगाच्याच वाटेनं आवाज दिला, माऊली तुम्ही योगी आहात. आणि त्या 5 वर्षाच्या मुक्ताबाईच्या आशीर्वादानं माझ्या विश्वमौली ज्ञानोबांनी अखंड विश्वाचं तत्वज्ञान तुमच्या माझ्याकरता खुलं केलं. इतका मोठा उपकार खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या मातीवरती माझ्या माऊलींनी केलेला आहे. आज या लाईटचा शोध लागला, आज या पंख्याचा शोध लागला, आज ज्या ज्या गोष्टी आपल्याला आधुनिक युगामध्ये पाहायला मिळतात ना, त्या गोष्टी माझ्या विश्वमौली ज्ञानोबांनी इतक्या वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवल्या. ही आपल्यावरती केलेली सर्वात मोठी कृपा आहे. म्हणून ज्याला ज्याला या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्याचा अभिमान आहे, ज्याला ज्याला माझ्या साधू संतांचा स्वाभिमान आहे, त्या प्रत्येकानं दोन्ही हात वरती करायचे आणि जोरात भजन करायचे. जय हो.